नमस्कार. आज 4 ऑक्टोबर 2022 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू पेपर विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली न्यूज अतिशय उत्तमरित्या आपल्याला सांगता येतं की गरिबांना दिवाळी भेट म्हणजेच राज्य सरकारमार्फत राज्यातील 1.5 कोटी कुटुंबांना नाममात्र दरात रवा, साखर, तेल आणि मैदा यांचं वितरण होणार आहे. जे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे पीडीएस, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये राशन वगैरे जे स्वस्त धान्य दुकान वगैरे जे आहेत, ओके, त्या त्यांच्या मार्फत आता रवा, साखर, तेल आणि मैदा यांचं पण वितरण वगैरे केलं जाणार आहे. म्हणजे अद्याप मंत्रिमंडळाचा वगैरे निर्णय झालेला नाही आहे, परंतु त्यावरती लवकरच शिक्कामोर्तब होऊन त्या पद्धतीने आपल्याला टेंडर वगैरे देण्यात येतील. म्हणजे वितरणासंबंधी वगैरे निवेदा वगैरे काढण्यात येतील. ओके, हे आपल्याला ही न्यूज सांगता येते. त्यानंतर पहा, दुसरी आहे ब्रिटनचे वादग्रस्त प्राप्तिकर धोरण मागे त्यांनी घेतलेलं आहे. काल द हिंदूमध्ये त्या बाबतीत लेख वगैरे आलेला होता, परंतु तुम्ही अगदीच स्किप केलेला होता. कारण पहा, एक तर त्यामधून इंटरनॅशनल रिलेशन आपलं काही कव्हर होणार नाहीये. ओके, व त्यांच्या इकॉनॉमीनं भारताच्या इकॉनॉमीला वगैरे जास्त म्हणजे फरक वगैरे पडणार नाहीये. ओके, किंवा तिकडला जर कर म्हणजे तिकडला टॅक्स वगैरे जर जास्त लावला तर इकडं वगैरे त्याचं आपला संबंध वगैरे प्रस्थापित होताना दिसत नाहीये. ओके, यापूर्वी तसं व्हायचं. ओके, म्हणजे जेव्हा आपण त्यांची कॉलनी वगैरे होतो तेव्हा अगदीच फरक पडायचा, परंतु आता तसं नाहीये. पहा, लिज ट्रस यांचं जेव्हा गव्हर्नमेंट आलं त्यांनी बजेट मध्ये त्यांनी हे घेतलेलं होतं, निर्णय घेतलेला होता की श्रीमंत जे व्यक्ती आहेत, ओके, ब्रिटनमध्ये जे श्रीमंत व्यक्ती वगैरे आहेत त्यांच्यामधील जे प्राप्तिकर वगैरे लागलं जातं त्यांच्यामध्ये कपात वगैरे करण्याचं त्यांनी घेतलेलं होतं. परंतु सर्व खासदारांनी वगैरे त्याला जास्त पद्धतीने विरोध वगैरे केल्यानंतर हा निर्णय त्यांनी पण परत एकदा मागे घेतलेला आहे. हे आपल्याला इथं दिसून येतं, त्यामुळे याला पण परत तुम्ही इथं स्किप करू शकता. यानंतर पहा, हवाई दलाला प्रचंडचे बळ, म्हणजे प्रचंड हे हेलिकॉप्टर आहे. तर पहा, संपूर्ण स्वदेशी बनावटीची लढाऊ हेलिकॉप्टर संरक्षण सेवेत रुजू झालेला आहे. प्रचंड हे त्याचं नाव आहे. तर पहा, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कडून हे हेलिकॉप्टर विकसित करण्यात आलेलं आहे. अधिक उंचीवरून कामगिरी बजावण्याची यामध्ये क्षमता आहे. 5.8 टन वजन आणि 2 इंजिन, विविध शस्त्रांच्या वापराची सज्जता, यासोबतच रडारला चकवा देण्याची क्षमता, चिलखती सुरक्षा यंत्रणा यामध्ये कार्यरत आहे. यानंतर रात्री हल्ला करण्याची क्षमता, आपत्कालीन स्थिती सुरक्षित वितरणाची सोय पण या प्रचंड या हेलिकॉप्टरमध्ये आपल्याला दिसून येत आहे. हे प्रिलिम सेंट्रिक आहे, म्हणजे अगदी UPSCच्या CDS, त्यानंतर CAPF या परीक्षांना वगैरे हे अतिशय महत्वाचं असतं. यासोबतच जर पाहिलं आपण, हे MPSC कंबाईनच्या परीक्षेला पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. या निमित्ताने मी पहा, आजपासून आपल्याला एक जी PDF देतोय त्या PDF मध्ये अशा पद्धतीने प्रिलिम सेंट्रिक पण पॉईंट जे जे आहेत ते पण टाकण्याचा अगदीच प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही ही PDF नक्की वाचून घेऊ शकता. व तुमची जी डायरी आहे, म्हणजे मी जे हे पाठवलेलं आहे या PDF वर डायरेक्टली नाव आहे. आज तारीख आहे 04/0/10, सॉरी 04/10, अशा पद्धतीने ही टेलिग्रामवरती तुम्हाला मिळून जाईल. मी आत्ताच अपलोड केलेलं आहे ते. तर अशा पद्धतीने जे जे महत्वाचं आहे त्यांचं मी कटआउट वगैरे करून तुम्हाला PDF स्वरूपात देतोय. परंतु तुम्ही तुमच्या पण पद्धतीने त्याला लिहून ठेवा, कारण अगदीच पहा, मी जे सांगतोय त्याचं जर तुम्ही स्वतःच्या अक्षरामध्ये, सॉरी, स्वतः लिहिलात तर त्याचं तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. ओके, तुमच्या डायरीमध्ये वगैरे. मग त्यानंतर तुम्हाला परत परत वाचण्याची वगैरे फक्त एकदा परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्ही वाचून जरी गेलात तर करंट अफेअर्स आपल्याला एका वर्षाचं वगैरे रिव्हिजन होऊन जाईल. त्यानंतर सेवा पंधरवडा राबवून ही कामे खोळंबलेलीच. म्हणजे पहा, जे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हे सेवा पंधरवाडा एकनाथ शिंदे यांनी जे राबवला, त्यामधून पहा तरी पण आपल्याला सुमारे 20% कामे, फक्त 20%च कामं मार्गी लागलेली आहेत. 80% कामं अद्याप उरलेली आहेत, हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे कामाचा बोज वगैरे जे आहे आपल्याला दिसून येतो. म्हणजे इथं आपल्याला काय सांगता येईल, हे असे पंधरवाडी वगैरेची गरज नसून आता स्टाफ वाढवण्याची वगैरे गरज आहे, हे आपल्याला सांगता येतं. म्हणजे हे सर्व जे सुरळीत वगैरे करायचं आहे त्यासाठी स्टाफची गरज आहे. अगदी पहा, न्यायालयांची जी संख्या आहे, सॉरी, न्यायालयामध्ये जी केसांची संख्या आहे, म्हणजे खटल्यांची संख्या आहे, ती पण दिवसेंदिवस वाढत आहे. यासंबंधी पण आपल्याला एक राज्यसभेमध्ये एक बिल पास झालेला आहे, त्याबाबत आपण चर्चा करणार आहोत. द हिंदूमध्ये ते आलेलं आहे लेख. ओके, तेव्हा पाहूयात. पण हे आपल्याला इथं पण यांची गरज आहे, प्रशासनामध्ये पण स्टाफची वगैरे गरज आहे, हे आपल्याला इथून सांगता येईल. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात आपण. म्हणजे ही आपल्याला विचारण्यात येणार नाही, परंतु स्टाफ या निमित्ताने वगैरे तुम्हाला हे लक्षात असायला हवं. मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार तेजीत चालू आहेत सध्याला. त्यानंतर स्वीडिश शास्त्रज्ञ स्वांते पाबो यांना वैद्यक शास्त्रातले नोबेल, ज्यांचं विषय अँथ्रोपॉलॉजी
ओके, जे अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल वगैरे घेतलेले आहेत त्यांच्यासाठी तर हे अगदी महत्त्वाचं आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही जर हे टॅग वगैरे जर केलात म्हणजे किंवा जर तुमचं ऑप्शन सॉरी जेव्हा तुम्ही मुलाखतीमध्ये वगैरे जाल व अँथ्रोपॉलॉजी विषयक वगैरे नोबेल प्राइज वगैरे त्या संदर्भात जर विचारण्यात आलं, तर तुम्हाला हे सांगता यायला पाहिजे की स्वीडिश शास्त्रज्ञ स्वांते पाबू यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे. तर पहा, हे पाबू यांनी आपले वडील सुने बर्गस्ट्रॉम यांच्या पावलावर पाऊल टाकून नोबेल पारितोषिक जिंकले आहे. सुने बर्गस्ट्रॉम यांना 1982 मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेले होते. म्हणजे पहा, यूपीएससी किंवा एमपीएससी मध्ये डायरेक्टली प्रश्न असा पडू शकतो की पिता पुत्र या दोघांना पण नोबेल प्राइज केव्हा मिळाला, म्हणजे किंवा असे कोणती व्यक्ती वगैरे आहे, अशा पद्धतीने पर्याय वगैरे देण्यात येऊ शकतात. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर होमोसेपियन आफ्रिकेतून अन्य पसरत गेले तेव्हा युरेशियामध्ये होमोनिन चे दोन वेगळे गट निअँडरथल आणि डेनिसोवियन वास्तव्य करीत होते. वेगाने पसरलेल्या होमोसेपियन्स या आधुनिक मानवांशी स्पर्धा करताना निअँडरथल आणि डेनिसोवियन्स यांचा टिकाव न शकल्याने या दोन्ही प्रजाती नष्ट झाल्या असाव्या, असे बर्गस्ट्रॉम यांचे संशोधन आहे. तर पहा, हे संशोधन होते, म्हणजे त्यांच्या वडिलांचं संशोधन या बाबतीचं होतं. तर हे तुम्हाला अगदीच महत्त्वाचं ठरतं. ओके, कारण अँथ्रोपॉलॉजीमध्ये जेव्हा पेपर 1 मध्ये आहे पहा, पेपर 1 यामध्ये जे उत्क्रांती आहे, मानवाची जी उत्क्रांती वगैरे आहे त्या संदर्भातच आपल्याला देण्यात आलेलं आहे. मग त्यामध्ये निअँडरथल मॅन वगैरे जे आहे ते आपल्याला ऑलरेडी आपण ते शिकतो. रामापिथॅकस सीतापिथॅकस वगैरे जे आहेत ते तिथं तुम्ही हे लिंक करू शकता, त्यामुळे हे गरजेचं आहे. त्यानंतर पहा, आता इकडे पाहूयात मानवी उत्क्रांतीबाबत यांचा शोध कशा पद्धतीने आहे. आता आपण पाहिला तो वडिलांचा त्यांचा पाहिला. ओके, त्यांच्या वडिलांनी निअँडरथल मॅन वगैरे त्यांचा शोध लावलेला होता. ओके, आता ह्यांनी पहा कशा पद्धतीने 40,000 वर्षापूर्वीच्या बोटाचे हाड यांनी शोधून काढलेलं, म्हणजे मानवी उत्पत्तीतील अतिशय महत्वाची घटना 2008 मध्ये घडली. सायबेरियातील डेनिसोवा गुहेत शास्त्रज्ञांना 40,000 वर्षांपूर्वीचे एक बोटाचे हाड सापडलेलं होतं. पाबू यांनी त्यांच्या डीएनएच्या नमुन्याची क्रमवारी लावली आणि तो डीएनए अज्ञात होमोनिनचा होता यावर प्रकाश टाकला. होमोनिनना डेनिसोवन्स म्हणून ओळखले जाते. ओके, डेनिसोवन्स हे अशा पद्धतीने हे टिपिकल आहे, परंतु विचारण्यात तर येणार नाही, परंतु शक्यता नाकारली जात नाही. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की अशा पद्धतीने काही कन्सेप्ट वगैरे होती. त्यानंतर दक्षिण पूर्व आशियातील काही भागांतील 6% लोकांचा डीएनए डेनिसोवन्स आहे. ओके, म्हणजे दक्षिण पूर्व आशियातील. त्यानंतर आहे यावरून होमोसेपियन्स देखील डेनिसोवन्स या प्रजाती यांच्याशी प्रजनन संबंध करीत असत, हे असे अनुमानाद्वारे काढता येते. ओके, म्हणजे अगदीच दक्षिण आशियाई देशांसंबंधी वगैरे यांनी हे केलं व जे डीएनए वगैरे सापडले ते दक्षिण आशियाई व होमोसेपियन्सला रिलेटेड करतात, असं त्यांचं या क्षेत्रातलं वगैरे संशोधन आहे, हे आपल्याला सांगता येतं. म्हणजे मानवी उत्क्रांती कशा पद्धतीने वगैरे झाली किंवा होमोसेपियन्सचा उदय कशा पद्धतीने झाला, हे यांनी शोधून काढलेलं आपल्याला इथे सांगायचं आहे. हे जास्त करून जर पाहिलं तर आता एमपीएससी कंबाईनचे वगैरे जे विद्यार्थी आहेत त्यांना हे फक्त नाव वगैरे लक्षात ठेवायचं आहे. बाकीचे अँथ्रोपॉलॉजीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी ही कन्सेप्ट वगैरे काय आहे ते गरजेचं आहे. ओके, व सायन्स चे म्हणजे आता जनरल स्टडीजच्या संबंधातून वगैरे एवढं तर डिटेलमध्ये वगैरे काही येणार नाही. फक्त आपला ढोबळ मानवी वगैरे जनरली हे अशा पद्धतीने काही घटना वगैरे घडली होती हे माहिती पाहिजे, कारण हे मुलाखतीमध्ये वगैरे विचारलं जाऊ शकेल. ओके, म्हणजे 2022 नोबेल वगैरे कोणाला गेला वगैरे अशा पद्धतीने जेव्हा विचारण्यात येईल तेव्हा हे तुम्हाला गरजेचं आहे. किंवा जे डेनिसोवन्स ही कन्सेप्ट वगैरे काय आहे हे जर तुम्हाला विचारण्यात आलं तर तुम्हाला फक्त थोडंसं त्या बाबतीत तुम्ही डीएनएशी रिलेटेड वगैरे म्हणजे अनोळखी डीएनएशी वगैरे रिलेटेड आहे असं जर सांगितलं तरी तुम्हाला बऱ्यापैकी मार्क वगैरे मिळून जातील. हे अशा पद्धतीने आपल्याला ही न्यूज सांगता येते. मी याची पण कटआउट तुम्हाला पीडीएफ मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. अस्मिता योजनेला घरघर, म्हणजे अस्मिता योजना जी सॅनिटरी नॅपकिन यासंबंधी जी होती तिला म्हणजे अगदीच बंद पडलेली आहे. ही योजना 6 महिन्यापासून बंद आहे. मग सरकारने पहा आता नाश्ता योजना चालू केलेली आहे तामिळनाडू, त्याबद्दल पण आज लेख आलेला आहे ते द हिंदूमध्ये. ओके, तर पहा यातून आपल्याला काय सांगता येतं, तर जी योजना वगैरे सरकारद्वारा वगैरे राबवण्यात येते तर त्या योजनेला अगदी टोकापर्यंत म्हणजे बरोबररित्या वगैरे त्यामध्ये हे करायला हवं. आता यांनी पण अगदीच गुणवत्ता वगैरे जे या योजनेमधून जे देण्यात येतो सॅनिटरी नॅपकिन वगैरे जे देण्यात येत होती त्याची गुणवत्ता अगदीच खालावलेली होती. ओके, मग गुणवत्ताच नसल्या अशा गोष्टी वगैरे सरकार प्रोव्हाइड करतं, मग यावर परिणाम भरपूर होतात. ओके, म्हणजे
याचे परिणाम आपल्याला दिसून येतात. त्यामुळे आपण अगदी जर पाहिलं तर याची पण कालच न्यूज आलेली होती, जी होती मध्यान्ह भोजन योजना. ओके, त्या बाबतीतची न्यूज होती. आपण त्यामध्ये पण पाहिलं की तेल वगैरे जे प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे सरकारचं, ते सरकार फंड वगैरे वितरण करत नाहीये. ओके, मग तिथं पण असंच होतं. जी योजना वगैरे काढली जाते त्या योजनेकडे दुर्लक्ष वगैरे जास्त मोठ्या प्रमाणात वगैरे आपल्याला झालेलं इथून दिसून येत आहे. म्हणजे यावरून आपल्याला सरकारला फक्त एकच सजेशन वगैरे आपण सुचवू शकतो की जी योजना चालू केलेली आहे, म्हणजे 10-12 योजना वगैरे आपण चालू करायच्या नाहीत, फक्त एकच योजना वगैरे चालू करायची. ओके, एकच योजना चालू करायची व त्या योजनेला अतिशय परिपूर्णरित्या फंड वगैरे डिस्ट्रीब्युशन वगैरे झालं पाहिजे. ओके, हे आपलं आपल्याला उत्तरामध्ये वगैरे आपण सांगायचं, म्हणजे जास्त एकछत्री योजना. ओके, आता ही अशा पद्धतीने एक छत्री आहे, त्या छत्रीमध्ये सर्व योजना वगैरे म्हणजे सर्व योजना यामध्ये विलीन झाल्या पाहिजे, अशा पद्धतीने एकच योजना वगैरे कार्यरत असावी असं सांगायचं आहे. पहा, 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार जेव्हा आलं सत्तेमध्ये, तेव्हा त्यांनी पण असंच केलं. काँग्रेसच्या ज्या 200 पेक्षा अधिक योजना होत्या, त्याचं फक्त विलिनीकरण एक छत्री योजनेमध्ये करून त्यांनी फक्त 60 योजना काहीतरी ठेवल्या. पण आता सध्याला जर पाहिल्या, परत त्यांनी पण, म्हणजे 8 वर्ष झालं जेव्हा सत्तेत आहेत, परत त्यांनी पण ह्या काँग्रेसच्या जशा पद्धतीने योजना होत्या, प्रधानमंत्री समथिंग योजना वगैरे, म्हणजे प्रत्येक गोष्टी मागे प्रधानमंत्री वगैरे लावून त्या योजना तयार करणं, अगदी तशा पद्धतीने आता पण सध्याला चालू आहे. मग त्यामुळे काय होत आहे, एका विशिष्ट गोष्टीकडे वगैरे सर्वांचं लक्ष जात नाहीये. ओके, त्यामुळे जी योजना चं पतझड वगैरे जे होतं ते आपल्याला इथं सांगता येतं. त्यामुळे आपण उत्तरामध्ये वगैरे लिहू शकतो की योजना फक्त राबून, म्हणजे योजनांची योजनांचं फक्त धोरण आखून किंवा त्यांची म्हणजे लोकांना वगैरे हे करून फक्त चालणार नाही, तर त्याची अंमलबजावणी पण आपल्याला अतिशय योग्य पद्धतीने वगैरे झाली पाहिजे. हे अगदी गरजेचं आहे व त्याचं वेळोवेळी मूल्यमापन वगैरे करणं सरकारचं कर्तव्य आहे किंवा प्रशासनाचं कर्तव्य आहे, हे आपल्याला डायरेक्टली लिहायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. सुझलॉन एनर्जीचे संस्थापक तुलसी तांती यांचे निधन. म्हणजे कंबाईन परीक्षेसाठी प्रश्न अशा पद्धतीने येऊ शकतो की पर्सनल न्यूज मध्ये हे आपल्याला गरजेचं आहे. तर सुझलॉन एनर्जी किंवा तुलसी तांती हे कशा संबंधी आपल्याला रिलेटेड आहेत अशा पद्धतीने जर विचारलं तर पवन ऊर्जाशी संबंधित वगैरे यांचं नाव आपण घेतो. ओके, कारण यांची जी सुझलॉन एनर्जी जी कंपनी होती त्या संदर्भात हे संस्थापक वगैरे होते, हे आपल्याला इथं सांगायचं आहे. त्यानंतर काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचं वगैरे प्रचार वगैरे ते चालू आहे सध्याला. ओके, त्यानंतर पुढे चला. ईशान्य भारत विकासाकडे. ओके, ईशान्य भारतचा अगदीच विकास वगैरे होत आहे असं यांचं मत आहे. मी जेव्हा वाचलं, म्हणजे अगदीच भरभरून यामध्ये खूपच विकासाच्या गोष्टी वगैरे केलेल्या आहेत व तुम्ही पण अशाच पद्धतीने जर उत्तर दिलात तर म्हणजे अगदी तिथं काही समस्याच नाही तशा पद्धतीने आपल्याला दिसून येईल. ओके, पण जेव्हा मी नाव वाचलं तेव्हा मग मी याला जे हायलाईट वगैरे केलेलं होतं ते सर्व खोललेलं आहे. आता पहा, इथं हे अगदीच गरजेचं आहे, 7 सिस्टर म्हणून आपण ज्यांना ओळखतो, परंतु तिथला खराच विकास झालेला आहे का? आत्ताच पाहिलं आपण, ज्या योजना राबवल्या आहेत व ग्राउंड लेवलवरती जी रियालिटी आहे ती वेगळी आहे व योजना फक्त तुम्ही सांगता, म्हणजे योजनांचं अनावरण वगैरे होतं, परंतु त्यांची अंमलबजावणी योग्यरित्या वगैरे होत नाही. मग हे आपल्याला गरजेचं आहे, त्यामुळे ह्याला स्किप करू शकता तुम्ही. ओके, व हे जे बीजेपी लीड पार्टी वगैरे आहे त्यामुळे मी याला स्किप करतोय. ओके, म्हणजे यामध्ये थोडं असेल, 50 असेल तर त्याचं 100 करून सांगण्याची वगैरे ताकद असू शकते, त्यामुळे मी याला घेत नाहीये. ओके, तुम्हाला करंट अफेअर्सच्या पीडीएफ मध्ये वगैरे मिळून जातील, ते तुम्ही वाचून घ्या, कारण अशा पद्धतीचं आपण याला ऑथेंटिकेशन वगैरे घेऊ शकत नाही. ओके, त्यामुळे पुढे चला. याची दखल घ्या, म्हणजे संख्याधारित व अर्थव्यवस्था आधारित आर्थिक विषमतेबाबत होसबाळे यांनी कालच म्हणजे आपण कालच्याच पेपरला वगैरे जे वाचलं की दरी वाढत चालली आहे, विषमता. ओके, म्हणजे देशातील जी विषमता वगैरे वाढत चालली आहे त्याबाबत त्यांनी काल म्हटलं, तर त्या संदर्भात हा लेख आलेला आहे. जर तुम्ही कालचे न्यूज वगैरे जर वाचलं नसाल तर त्यासाठी मी परत याला हायलाईट वगैरे केलेला आहे. परंतु पहा, हे आपण ऑलरेडी पाहिलं आहे कालचं, म्हणजे अगदीच देशात 5G चे भव्य अनावरण, सर्व नागरिकांस 5G च्या जाळ्यात आणण्याचा निश्चय, गांधीनगरास आर्थिक राजधानी मुंबईशी जोडणाऱ्या अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन. त्यानिमित्त शहरे हीच देशाची विकास इंजिनी कशी आहेत यावर घातल्या गेलेल्या अनाभका इत्यादी सुखवार्ताच्या पार्श्वभूमीवर होसबाळे यांच्याकडून म्हणजे अशा पद्धतीने कटू सत्य वगैरे सांगणं हे अगदीच गरजेचं वगैरे होतं, हे आपल्याला म्हणजे सांगता येतं. परंतु पहा,
हे जर पाहिलं आता त्यांच्या दृष्टिकोनाच्या पासून जर पुढे गेल्यानंतर आपण युपीएससी आणि युपीएससी सेंट्रिक वगैरे जर पाहिलं तर आपल्याला खेड्यांचा विकास जास्त पद्धतीने करायचा आहे. कारण महात्मा गांधी जे राष्ट्रपिता आपले, त्यांनी पण म्हटलं होतं की खेड्यांचा विकास करा, देशाचा विकास होईल. मग आता 5Gचे अनावरण वगैरे जर झालं तर याची आपल्याला गरज सध्याला नाहीये. कारण पहा आपला देश कुठून चाललेला आहे, जे सॉरी डेमोक्रॅटिक डिव्हिडंड. ओके, डेमोक्रॅटिक डिव्हिडंड पहा 1949 जर चायना जर पाहिला 1949चा चायना जर पाहिला तर तुम्हाला तिथं पण क्रांती वगैरे झालेली आढळून येईल. व तो तर देश म्हणजे अगदीच त्याला तर म्हणजे कटिंग लेमन, कटिंग चायनीज लेमन अशा पद्धतीने एक कन्सेप्ट आहे. म्हणजे अगदीच त्याला तर पिळून पिळून खाल्ल्यासारखं त्या चायनाला पूर्ण हे केले होते. म्हणजे 18वे शतक, सॉरी 1800 ते 1900 या दरम्यान चायनावर भरपूर आक्रमणं झाली व त्यांचं अगदीच पिळून टाकलं. म्हणजे त्यांच्या जनतेला गांजाची वगैरे सवय लावण्यात आली इंग्रजांद्वारा. ओके, व त्यांची इकॉनॉमीला पूर्ण ढासळण्यात आलं. ओके, त्यानंतर जपान त्यांच्या मागे होता, रशिया त्यांच्या मागे होता. हे सर्व होऊनही 1949 मध्ये ते काय परत एकदा म्हणजे क्रांती वगैरे जेव्हा झाली, क्रांती झाल्यानंतर ते परत डेमोग्राफिक डिव्हिडंड या कन्सेप्टचा फायदा घेऊन ते आज काय 2022 मध्ये विकसित राष्ट्रांच्या यादीमध्ये वगैरे बसलेले आहेत. युपीएससीच्या सिलेबसला आपल्याला पॉईंट आहे की अमेरिका सुपर पॉवर असं, परंतु युपीएससीचं पण सिलेबस आता बदलण्याची गरज आहे. कारण रशिया आणि चायना त्यांना दोघांना टक्कर देण्यासाठी आलेले आहेत पुढे. ओके, मग त्यांनी कशाचा वापर केला तर डेमोग्राफिक डिव्हिडंडचा. ओके, मग आता आपण आपल्याजवळ सध्याला तेच आहे. ओके, भारताजवळ सध्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. ओके, मी म्हणजे 5G पण आपल्याला गरजेचंच आहे अगदीच, परंतु याही पेक्षा आपण जर रोजगाराच्या संधी वगैरे जर उपलब्ध केल्या असत्या, सर्वांना जर रोजगार वगैरे जर दिलं असतं तर ते खूप म्हणजे आपल्याला पुढे घेऊन गेलं असतं. कारण जेव्हा 2047 आपण गोल ठेवतो तेव्हा जी युवा पिढी आज आपल्याला जे डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो ती काय होईल, युवा पिढी पुन्हा वृद्धावस्थेत जाईल. ओके, मग तेव्हा आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड वगैरे जे आहे याबद्दल आपण काही हे करू शकत नाही, त्याचा फायदा वगैरे घेऊ शकत नाही. मग ह्या वृद्धांनाच आपल्याला सबसिडी वगैरे द्यावी लागेल. मग देशाचं जे जास्तीत जास्त फंड वगैरे आहे, म्हणजे पहा आता तुम्ही 5G सेंट्रिक वगैरे होऊन बघू नका, तर लॉंग टर्म इफेक्ट कशा पद्धतीने पडतील या गोष्टीचे वगैरे हे पाहायचं आहे तुम्हाला. ओके, लॉंग टर्म इफेक्ट असेच आहेत की डेमोग्राफिक डिव्हिडंडचा तुम्ही आज जर फायदा घेतला नाही तर तुम्हाला ह्या वृद्धांना काय करावं लागेल, सबसिडी वगैरे देऊन पोसावं लागेल. ओके, म्हणजे हे सर्व सरकारच्याच परत एकदा अंगी येणार आहे व ही जी स्थिती जाईल पुन्हा ती पुन्हा येण्याची वगैरे शाश्वती आपल्याला देता येऊ शकत नाही. ओके, कारण लोकसंख्या आता अशा पद्धतीने वाढेल किंवा नाही, किंवा या पद्धतीने वाढेल हे आपल्याला सांगता येत नाही. ओके, जनगणनेबाबत आपण प्रिडिक्शन वगैरे करू शकत नाही, त्यामुळे आपल्याला सांगता येतं की आपण हा आता सध्याला पॉईंट आहे म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंडला वगैरे आपण लवकरात लवकर त्याचा वापर वगैरे करून घ्यावा. म्हणजे जसं चायनांनी वगैरे सुपर पॉवर स्वतःला करण्यासंबंधी घेतलं तसं जर आपण केलं तर कदाचित 2047ला आपण पण महासत्तेमध्ये किंवा विकसित राष्ट्रांच्या यादीमध्ये अगदीच नक्की आपण पण दिसू शकतो. हे आपल्याला इथं सांगता येतं. फक्त हे लिहिण्याचं होतं गरजेचं. फक्त 5Gचं अनावरण पण झालं, हे टेक्नॉलॉजी सेंट्रिक पण बेस्ट आहे, पण याही पेक्षा आपण डेमोग्राफिक डिव्हिडंडला वगैरे जास्त महत्त्व द्यायचं, हे माझं मत आहे. ओके, म्हणजे आता 5Gचं हे आपल्याला काय टेक्नॉलॉजी वगैरे सांगतं, याचे पण आपल्याला फायदे वगैरे तोटे, हा विषय वेगळा झाला व हा विषय वेगळा, हे आपल्याला इथं लिहायचं आहे. फक्त यामध्ये हे सांगण्यात आलं. ओके, यांनी जे भुजबळ यांनी जे भाषण वगैरे दिलं त्या संदर्भात मी हे तुम्हाला डिटेलमध्ये वगैरे थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनुशेष आहे तर विकास मंडळे हवीच. आता जे राज्यातील वैधानिक विकास मंडळे पुनर्जीवित करण्याचा जे राज्य शासनाचा वगैरे निर्णय आहे त्याबाबत हे लेख दिलेला आहे. तर पहा, वैधानिक विकास मंडळांचे अधिकार केवळ सल्ला देण्यापुरतेच उरले आहेत. म्हणजे अगदी जर पाहिलं तुम्ही 1950 दरम्यान जेव्हा नियोजन आयोगाची स्थापना भारतीय सरकार म्हणजे की भारताच्या केंद्र सरकारद्वारा वगैरे करण्यात आली होती, अगदी त्याच धर्तीवर आपल्याला पण हे विकास मंडळाचं कार्य वगैरे दिसून येतं. हे त्यांचे बलस्थान मानून तिन्ही विकास मंडळांचे पुनर्गठन करताना तज्ञांना वाव मिळाला पाहिजे. सेवा क्षेत्र अन्यथा अन्य नव्या रूपाच्या अनुशेषाचा शोधही या मंडळांना एकत्रित समितीने घेतला पाहिजे, तर या मंडळाच्या कामास गती आणि दिशाही मिळेल, असं यामधून मिळालेलं आहे. आता यामध्ये जास्त आकडेवारी वगैरे दिलेली आहे, यामुळे मी या लेखला वगैरे स्किप करतोय व तुम्हाला पण ही आकडेवारी वगैरे तेवढी लक्षात वगैरे राहणार नाही. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की हे कशाबद्दल आहे, तर एक नियोजन कशा पद्धतीने असायला पाहिजे. मी याला डायरेक्टली तुम्हाला नियोजन आयोगाची याची सांगड लावून दिलेली आहे व युपीएससीला ही विचारणार नाही. ओके, फक्त एमपीएससीची जी मेन्स असेल त्याला विचारण्याची थोडीशी फार शक्यता आहे, परंतु युपीएससीला तर हा प्रश्न येणारच नाहीये. ओके, युपीएससीला नीती आयोग वगैरे हे भरपूर मोठ्या संघटना वगैरे त्यावर प्रश्न येईल व महाराष्ट्र सरकार पण मैत्री
ही संस्था स्थापना करण्याच्या वगैरे मार्गावर आहे. मैत्री म्हणजेच नीती आयोग, जसं देशामध्ये नीती आयोग आहे तसं महाराष्ट्रामध्ये मैत्री आयोग वगैरे जी स्थापन होणार आहे याबाबत आहे. त्यामुळे याच्यावर प्रश्न येतील नक्की याच्यावर. मग पाहूयात तेव्हा आपण हे लिहू शकता तुम्ही यामुळे. व ही आकडेवारी एवढं पण मानवी मेंदूची पण कुठेतरी एक लिमिट असेल. ओके, किंवा जरी ते एक्सेप्शनल वगैरे केसेस असतील, अगदीच अनलिमिटेड जरी असेल मानवी मेंदू, परंतु आपल्याला हे ध्यानात राहू शकत नाही कारण अन्य गोष्टी पण आहेत व एवढं डिटेलमध्ये पीएचडी वगैरे करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे मी याला स्किप करतोय. ओके, त्यानंतर ओळख लपवताय तुरुंगात जाल. मी या जो हा लेख आहे त्याला अगदीच आपण पहिल्याच दिवशी घेतलेलं होतं, म्हणजे जेव्हा केंद्र सरकारद्वारा म्हणजे जे हे करण्यात आले, म्हणजे केंद्र सरकारद्वारा भारतीय दूरसंचार विधेयक 2022 प्रस्तुत जेव्हा करण्यात आलं व ते हरकतीसाठी वगैरे आम जनतेला तसेच क्षेत्राशी संबंधित सर्वांना मसुदा उपलब्ध जेव्हा तयार करण्यात आला, तेव्हा आपण हे घेतलेला आहे लेख. द हिंदूमध्ये वगैरे आलेला होता, त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे केलेलं आहे. पण जे विद्यार्थी वगैरे मुकलेले आहेत किंवा त्यांनी पाहिलं नाही व्हिडिओ वगैरे, तर त्यांच्यासाठी मी या PDF मध्ये वगैरे परत एकदा हा विधेयक वगैरे दिलेला आहे. जर यामध्ये काही जर हेच नसेल तर तुम्ही ही PDF पण मी ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तर हे तुम्ही पाहून घेऊन तुम्ही वाचून घेऊ शकता व याबद्दल काही जर प्रॉब्लेम वगैरे असेल तर तुम्ही मला विचारू शकता. याबद्दल जास्त डिटेलमध्ये वगैरे काही नाही. ओळख लपवताय म्हणजे जे स्पॅम कॉल्स वगैरे होते त्याबाबत देण्यात आलेलं आहे. स्पॅम कॉल्सवर वगैरे आता नाव येणार आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा सिम कार्ड वगैरे घ्याल तेव्हाच तुम्हाला सर्व नाव वगैरे भरायचं आहे. ओके, म्हणजे आता पूर्वी कॉल केल्यानंतर फक्त नंबर येतो किंवा अननोन नंबर अशा पद्धतीने व त्याखाली कुठून नंबर आलेला आहे 911 अशा पद्धती +91 त्यानंतर 10 अंकी आकडा असतो. तर आता तसं येणार नाही, हा नंबर तर येईलच येईल, यासोबतच तुमचं नाव वगैरे. आता इथं माझं नाव निलेवाड पवन अशा पद्धतीने नाव प्रत्येकाला येणारच आहे. व हे अगदी व्हॉट्सअप टेलिग्राम वगैरे कुठेही कॉल करा तुम्ही, त्या कॉलवरती तुम्हाला हे मिळणारच मिळणार. ओके, म्हणजे नाव व म्हणजे हे स्पॅम कॉल आहे किंवा नाही यासंबंधी तुम्हाला तक्रार वगैरे करण्यासाठी ही अतिशय जास्त वगैरे म्हणजे आपल्याला चांगली गोष्ट वगैरे ही सांगता येते. हे फक्त बिल म्हणजे मसुदा आहे, याबद्दल काही आता जो म्हणजे यात काही दुरुस्ती वगैरे होऊ शकतात, म्हणजे आणखी कायदा वगैरे बनलेला नाहीये. कायदा बनल्यानंतर पण एकदा पाहणार आहोत, परंतु आता तुम्हाला हे अगदी समजून येईल. पण याबाबत काही शंका असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता असं म्हणतोय मी, कारण मी हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. त्यामुळे मी याला स्किप करून पुढे नेतोय. ओके, त्यानंतर पहा सर्व राजकीय बातम्या वगैरे. त्यानंतर पुढे चला, लोकशिवार. ओके, हे गरजेचं नाही आहे आपल्यासाठी. त्यानंतर करिअर वृत्तांत, विक्रांत भोसले सरांनी सद्गुणांवर आधारित नैतिक मांडणी, हे इथिक्ससाठी आपल्याला गरजेचं लेख लिहिलेला आहे, हे तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, म्हणजे GS4 UPSC आणि MPSC मेन्स परीक्षा GS4 साठी ते गरजेचं आहे. त्यानंतर पुढे चला, क्रीडा आणि आर्थिक न्यूज. अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आपण सुरुवात करूयात द हिंदू. ट्यूजडे ऑक्टोबर 4 2022. पहिलं पेज ॲड, सेकंड पेज ॲड, त्यानंतर थर्ड पेज पण पूर्णतः ॲडमध्येच आहे. त्यानंतर फोर्थ पेज. ओके, अशा पद्धतीने 4 पानं गेले. ओके, त्यानंतर पहा, स्वीडिश सायंटिस्ट गेट्स मेडिसिन नोबल फॉर वर्क ऑन ह्युमन इव्होल्युशन. ह्युमन इव्होल्युशनचा बद्दल त्यांनी जे कार्य केलं त्याबद्दल त्यांना नोबेल वगैरे पुरस्कार मिळाला. ही न्यूज आपण कव्हर केलेली आहे. त्यानंतर शशी थरूर आणि खरगे यांच्यामध्ये लढत, हे पण कव्हर केलेलं. त्यानंतर हे युकेचं जे बिल होतं ते पण ड्रॉप झालं, ती पण न्यूज कव्हर केली. त्यानंतर पहा, आणखीन एक चांगली न्यूज दिसायला पाहायला भेटत आहे. तर रिमूव्ह ऑनलाईन बेटिंग ॲड्स, सेंटर टेल्स टीव्ही चॅनल्स न्यूज वेबसाईट्स. आपण जेव्हा टीव्ही वगैरे पाहतो तेव्हा अगदीच आपल्याला पण दिसतात की जे गॅम्बलिंग किंवा बेटिंग वगैरे जे ॲड आहेत त्या संबंधात आता सरकारने काय केलेलं आहे, तर टीव्ही व न्यूज चॅनल्सला वगैरे किंवा वेबसाईटला वगैरे सांगितलेलं आहे, गाईडलाईन्स तशा पद्धतीने त्यांनी जारी केलेली आहे की जे गॅम्बलिंग किंवा कसिनो टाईपच्या वगैरे जे ॲड आहेत ते बेटिंगच्या वगैरे, तर ते तुम्ही बंद करा आजपासून. तर त्यामुळे आता ही ॲड वगैरे दिसणार नाही, कारण पहा ही इल्लीगल आहे भारतामध्ये. ओके, कसिनो पण इल्लीगल आहे लँडवरती वगैरे, त्यामुळे आपल्याला गोवामध्ये जर पाहिलं तर ते अगदीच फक्त नावेत वगैरे दिसून येतात. ओके, हे या संदर्भात आपल्याला सांगता येतं. त्यामुळे जे आपण आत्ताच पाहिलं जो कायदा वगैरे येणार आहे, ओके, हा जो कायदा आहे तो अतिशय बेस्ट कायदा वगैरे आपल्याला पाहायला मिळेल, परंतु याचे पण काही डिसएडव्हान्टेजेस वगैरे आहेत. ते आपण पार्लमेंटरी स्पीच वगैरे जेव्हा येतील तेव्हा आपण त्याबद्दल पण चर्चा करूयात नक्कीच. ओके, त्यानंतर पहा, गव्हर्नमेंट मे लिफ्ट आपस्पा इन 4 स्टेट आफ्टर नागा पीस पॅक्ट. अगदीच जर नागा पीस पॅक्ट जर साईन झालं तर 4 राज्यांमधून आपस्पा वगळण्यात येईल असं
सरकारचं मत आहे. पाहूयात यावर आणखी हे नाहीये, म्हणजे निर्णय वगैरे नाहीये. त्यानंतर पुढे जाऊयात. ओके, राजकीय बातम्या सुरू झालेल्या आहेत. त्यानंतर पुढे चला. त्यानंतर पहा द हिंदू एडिटोरियल पेज, विथ द रुपी अंडर प्रेशर व्हॉट नेक्स्ट. आता अगदीच रुपयाचं जे मूल्य आहे किंवा डॉलर अगदीच वाढत आहे व रुपयाचं मूल्य घसरत आहे. ओके, डॉलर 1 बरोबर 80 रुपयाच्या पुढे गेलेला आहे आपण. तर या संदर्भात हे दिलेलं आहे. ओके, पण मी याला वाचत बसत नाहीये. हे करंट अफेअर्स मध्ये जे PDF वगैरे देईल तेव्हा आपण हे पाहून घेऊयात. ओके, तुम्हाला पण मी ती प्रोव्हाइड करणारच आहे. ओके, किंवा तुम्ही पण डाउनलोड करू शकता शंकर IAS पार्लिमेंट वगैरे त्या वेबसाईटहून. त्यानंतर पहा UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी जे अनअकॅडमी आहे, त्यांनी अनअकॅडमी आर्टिक्युलेट वगैरे त्यांची वेबसाईट जी आहे ती आता मर्ज केलेली आहे. अनअकॅडमीमध्येच ती आलेली आहे. तर ते पण तुम्ही अगदीच डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, जे अनअकॅडमी प्लस स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आहे फक्त ते. ओके, त्यानंतर इकडे आल्यानंतर पहा युरी ड्रॉप काउंट, म्हणजेच आता पाहूयात आपण जे शासनाचं जल जीवन मिशन जे नरेंद्र मोदी यांनी चालू केलेली होती, एक भाग म्हणून निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा दीर्घकाळ टिकल्या पाहिजेत. ओके, तर पहा 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरापर्यंत पाईपद्वारे पाणी पोहोचवणे हे नरेंद्र मोदी सरकारच्या सर्वात महत्वपूर्ण वचनबद्धतेपैकी एक आहे. ओके, पेयजल आणि स्वच्छता विभाग नेतृत्वाखाली जल जीवन अभियान अंतर्गत म्हणजे एवढ्या कुटुंब लोकसंख्येना वगैरे ते देण्याचं जाहीर वगैरे करण्यात आलेलं होतं. व ही योजना जर पाहिली तर यामध्ये आकडेवारी वगैरे दिसून येत आहे. आता एका खाजगी संस्थेने वगैरे जेव्हा ऑडिट वगैरे केलं तर 62% कुटुंबामध्ये नळ जोडणी वगैरे झालेली आहे, असं त्यांचं खाजगी संस्थेचं मत आहे. तर सरकारचं मत आहे 46%. ओके, म्हणजे यामध्ये तफावत जरी दिसून येत असली तरी निकाल आपल्याला या योजनेतून मात्र समाधानकारक वगैरे असल्याला आपल्याला सांगता येतोय. ओके, कारण समाधानकारकरित्या आपल्याला पाण्याचं कनेक्शन वगैरे किंवा नळाद्वारे पाणी वगैरे प्रत्येक कुटुंबाला वगैरे जे मिळत आहे हे आपल्याला कुठेतरी एक समाधान देण्यासारखं आपल्याला सांगता येतं. कारण खाजगी संस्था आणि या दोघांनी पण थोडीशी तफावत नक्कीच आहे, पण योग्यरित्या वगैरे हे चालू आहे हे आपल्याला सांगता येतं नक्कीच. त्यानंतर यांनी सुमारे 75% कुटुंबांना आठवड्याचे सर्व दिवस आणि फक्त 8% कुटुंबांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळते, याचं पण त्यांनी ऑडिटमध्ये वगैरे सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर पहा लक्षांमध्ये मागे पडणाऱ्या राज्यांशी जर काही राज्य वगैरे जर पाहिले तर काही राज्य वगैरे जे असतील ते अगदीच त्यांचं जे एम आहे किंवा जे टार्गेट वगैरे जे आहे 2024 पर्यंत सर्व घरांना वगैरे पाणी देणं, तर ते कदाचित हुकले असतील. तर त्यांच्यासाठी त्या राज्यांशी केंद्राने अधिक चांगल्या प्रकारे संपर्क साधावा आणि या योजनेचा एक भाग म्हणून निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा दीर्घकाळ टिकतील आणि केवळ निवडणूक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी नाही याची खात्री यांनी करून घ्यावी. ओके, तर या पायाभूत सुविधा अगदीच गरजेच्या आहेत. या निमित्ताने अशा पद्धतीने केंद्र सरकारने वगैरे कार्य करायला हवं असं या लेखमध्ये वगैरे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे चला. डिसिजिव्ह शिफ्ट इन द डिस्कस ऑन अबॉर्शन राईट्स. पहा अगदीच सुप्रीम कोर्ट यांनी गर्भपातबाबतचा जो अधिकार वगैरे जे देण्यात आलेला होता, म्हणजे पहा ही पण न्यूज मी अगदीच लोकसत्ताची वगैरे जी आहे ती डिटेलमध्ये वगैरे कव्हर केलेली आहे व या संबंधीचं जे आर्टिकल आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वगैरे अगदी मिळून जाईल. पण जे विद्यार्थी अगदी चुकले होते त्यांच्यासाठी परत एकदा हा आर्टिकल आजच्या PDF मध्ये वगैरे आहे, तो पण तुम्ही वाचून घेऊ शकता. तर सुप्रीम कोर्टाने जे अविवाहित महिला आहेत त्यांना 24 आठवड्यापर्यंत जे अबॉर्शनचं राईट आहे ते परत एकदा मिळवून दिलेलं आहे. कारण पहा जेव्हा 1971चा MTP ऍक्ट आहे व त्यानंतर 2021चा त्यामधील अमेंडमेंट आहे, या दोन्हीमध्ये एक ब्लॅक स्पॉट म्हणून जी ओळखतो आपण ते राहिलेलं पॉईंट होता. तो पॉईंट होता म्हणजेच अविवाहित महिला. ओके, त्या संदर्भात जो स्पॉट होता ब्लॅक स्पॉट वगैरे तो फाइंड आउट करून सुप्रीम कोर्टाने त्यावरती निर्णय योग्य पद्धतीने दिलेला आहे. म्हणजेच अगदी महिला कोणीही असो, अविवाहित असो किंवा विवाहित असो. त्यानंतर विधवा वगैरे जी महिला असतात त्यांना पण 24 आठवड्याची वगैरे मुदत त्यांनी दिलेली होती म्हणजे कायद्याद्वारे, परंतु अविवाहित महिलांना तशा पद्धतीची फक्त 20 आठवड्याची होती. म्हणजे हे कायदा तर आपल्याला अगदी समजून येतं की हे इथं कुठेतरी कायदा वगैरे चुकत आहे. मग सुप्रीम कोर्टाने त्याबाबतचे अधिकार वगैरे सर्वांना दिलेले आहेत. मग पहा हे तुम्ही अगदीच वाचून घेऊ शकता व डायरेक्टली तुम्हाला समजून येईल. ओके, किंवा जर समजून आलं नसेल तर ज्या दिवशी हे म्हणजे आपलं टेलिग्राम मध्ये जे आर्टिकल दिसतं त्याच दिवशीचं आपलं लोकसत्तेचं वृत्तपत्र तुम्ही पाहून घेऊ शकता. म्हणजे पहिलंच मी ते डिटेलमध्ये वगैरे डिस्कस केलेलं आहे, पहिलीच न्यूज होती ती. त्यामुळे मी आता परत एकदा वगैरे याला वाचत नाही, कारण जे डेली वगैरे आहेत त्यांचं काय होईल, वेळचं वगैरे थोडंसं वेळ नक्कीच वाचण्याचा प्रयत्न होईल. ओके, कारण दिवस पण आपल्याला अगदीच आपले कमी राहिलेले हे सांगता येतात. ओके, त्यानंतर यामुळे पुढे जाऊयात आपण. त्यानंतर लव्ह अँड लॉस, म्हणजेच
जे काल इंडोनेशियामध्ये जे घडलं 125 जण जे मृत्यू पावले, त्यानंतर काही जवळपास 25 जे मुलं होते म्हणजे मुलबाळ वगैरे होते, जे चिल्ड्रन वगैरे होते, त्यांचा मृत्यू झालेला आपल्याला इथं दिसून येतं. द हिंदूमध्येच आर्टिकल आज पण आलेला आहे. ओके, म्हणजे 125 पैकी 100 हे ऍडल्ट होते, तर 25 हे काय होते, बालक वगैरे होते, हे आपल्याला इथं सांगता येतं. तर हे सर्व कशामुळे होत आहे, तर यामध्ये सर्व अगदीच परिणाम कोणाला धरलेला आहे, तर पोलिसांच्या अक्षमतेमुळे, गर्दी नियंत्रणाच्या अपयशामुळे जास्त मृत्यू झालेले वगैरे आपल्याला सांगता येतात. कारण पहा, त्यांनी टिअर गॅस सोडलं, त्यामुळे अराजकता वगैरे तिथे तयार झाली. त्यामुळे सर्वांना भीतीचं वातावरण झालं व गेट बंद होते तेव्हा. ओके, गेट बंद असल्यामुळे त्यांना बाहेर पडता वगैरे आलं, त्यामुळे चेंगराचेंगरीमध्ये 125 जणांचा आपल्याला इथं मृत्यू झालेला हे दिसून येतो. हे अशा पद्धतीने वगैरे होऊ नये यासाठी तुम्ही जेव्हा प्रशासनात वगैरे जाल, तेव्हा अशा पद्धतीची काळजी वगैरे तुम्हाला घ्यावी लागेल. ओके, त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, इज तमिळनाडूज ब्रेकफास्ट स्कीम पॉप्युलिस्ट ऑर पर्टिनंट. ओके, म्हणजे तमिळनाडूची नाश्ता योजना लोकप्रिय आहे की समर्पक आहे, याबाबत पूर्णतः आकडेवारी वगैरे त्यांनी दिलेली आहे. हे आपला तर म्हणजे एमपीएससी द्वारा वगैरे तर गरजेचं नाही आहे. ओके, पण युपीएससी ला पण हे अगदीच तेवढंच पण गरजेचं वगैरे वाटत नाही, परंतु तुम्ही ही योजनेचं कुठेतरी आपण लिहू शकतो. म्हणजे योजना बालकांसाठी वगैरे किंवा मध्यान्ह भोजन योजना ज्या पद्धतीने आहे तसं तुम्ही लिहू शकतो. परंतु हे अगदीच दिवसेंदिवस वगैरे येत आहे, त्यामुळे याला तुम्ही वाचलं, मी ज्याला पण शेवटीच दिलेलं आहे तसंही. ओके, तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही वाचून घेऊ शकता, अन्यथा स्किप करू शकता. याच्याही पेक्षा संपूर्ण भारतामध्ये राबवली जाणारी मध्यान्ह भोजन योजना ही आपल्याला जर लिहिला तुम्ही तर ती इफेक्टिव्ह राहील. तमिळनाडूची स्कीम थोडीशी आता सध्याला आलेली आहे, याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे काय काय इम्पॅक्ट वगैरे पडले ते आपल्याला पुढे सांगता येईल. फक्त एक लक्षात ठेवा, जी मी पहिल्यांदा सांगितली, जी अस्मिता योजनाबद्दलचं वगैरे जी आहे तशा पद्धतीने योजना आपण जरी काढलं तरी त्यांची अंमलबजावणी वगैरे योग्य रीतीने व्हावी, हेच आपल्याला प्रत्येक योजनेसाठी वगैरे सांगायचं आहे. ओके, त्यानंतर शिवसेना वर्सेस शिवसेना वगैरे चालू आहे. त्यानंतर हे कोविड-19 मध्ये किती जणांचा मृत्यू वगैरे झाला या संदर्भातचा डेटा आहे. त्यानंतर पुढे चला, अगदीच सर्व डिफेन्सच्या न्यूज वगैरे आहेत ज्या आपल्याला गरजेच्या नाहीत. मी ऑलरेडी ते प्रिलिम सेंट्रिक वगैरे तुम्हाला दिलेला आहे, तो तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर राजकीय न्यूज. ओके, त्यानंतर पुढे पहा, ऑल इंडिया रेडिओ टू एअर इयर लॉंग व्होटर अवेअरनेस कॅम्पेन, म्हणजे 52 आठवडे, अगदीच म्हणजेच 1 वर्ष होतो. तर आपलं ऑल इंडिया रेडिओ आहे द्वारा व्होटर चं जे कॅम्पेन आहे ते चालवलं जाणार आहे. म्हणजे तिथे व्होटर म्हणजे तुम्ही जे मतदान वगैरे आहे, मतदान जागरूकता वगैरे या संदर्भात त्यांनी कॅम्पेन वगैरे चालवलं जाणार आहे. या संदर्भात ही न्यूज आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, म्हणजे आपण ही उदाहरणं वगैरे देऊ शकतो आपल्या परीक्षे सॉरी मेन्स अँड रायटिंग मध्ये. सॉरी, माय बॅड, म्हणजे ऍटलिस्ट 32 स्टुडंट. ओके, 32 चिल्ड्रन, मी 25 म्हटलेलं होतं तिथं. ओके, 25 नसून तिथे काय आहे, आकडा 32 आहे. ओके, हे एक तुम्ही करेक्ट करून घ्या, म्हणजे प्रश्न विचारला जाणार नाही, परंतु माय बॅड, सॉरी फॉर दॅट, पण हे तुम्हाला लक्षात यायला हवं. ओके, तर यामध्ये पोलीस प्रशासन वगैरे ही जिम्मेदारी वगैरे घ्यायला हवं. त्यानंतर आफ्टर अप्रोड युके स्ट्रेस फोर्स्ड टू मेजर यू टर्न ओव्हर टॅक्स कट फॉर वेल्दी. हे ही पण न्यूज आपण कव्हर केलेली लोकसत्तामध्ये, पण गरजेची पण नाही आहे तसं पण. ओके, फक्त जे म्हणतात ना की युके सोबत वगैरे आपली हे झाली, पण सध्याला तिथे इकॉनॉमिक क्रायसिस वगैरे आलेला आहे, हे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे त्या गोष्टीकडे. ओके, त्यानंतर पुढे क्रीडाच्या न्यूज आहेत सर्व. ओके, त्यानंतर टेक्स्ट आणि कंटेक्स्ट मध्ये पहा, इथे जर पाहिलं तर आपल्या भारतामध्ये अगदी 7% इन्फ्लेशन आहे. तर आपली हालत म्हणजे अशा पद्धतीची झालेली आहे. तर व्याजदर वगैरे सगळीकडे वाढत आहे व अगदीच बेरोजगारीची स्थिती वगैरे भारतामध्ये सध्याला जास्त दिसून येत आहे. तर पहा, हे जर घटना तुर्कीमध्ये जर पाहिली तर तिथं 83.45% इन्फ्लेशन आहे. म्हणजे आपल्या अगदीच 80 पट म्हणू शकतो आपण, एवढं इन्फ्लेशन म्हणजे महागाई तिथे आहे तुर्कीमध्ये. ओके, अगदीच म्हणजे हे सांगता येईल, अगदीच खूपच दयनीय अवस्था वगैरे तिथली असेल, हे आपल्याला डायरेक्टली सांगता येतं. त्यानंतर पाकिस्तान फेसेस लुमिंग फूड क्रायसिस ॲज इट रिकवर्स फ्रॉम फ्लड्स. म्हणजे पूरस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आता पाकिस्तान कशात चाललेलं आहे, फूड क्रायसिस मधून वगैरे जात आहे. हे अगदीच आहे डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये वगैरे आपल्याला हे सांगता येतं. पहा, पुराचे फायदे सॉरी फायदे तर म्हणता येणार नाहीत, परंतु जे परिणाम वगैरे असतात यामध्ये रोगराई पसरणं, त्यानंतर फूड क्रायसिस, त्यानंतर इकॉनॉमिक वेल्थ वगैरे जी आहे ती सर्व आपली डाऊन वगैरे होते, हे आपल्याला इथं सांगता येतं. त्यामुळे डिझास्टर मॅनेजमेंट याला अगदीच आपण जास्त महत्त्व वगैरे द्यायला हवं. ओके, त्यानंतर पुढे चला, द मीडिएशन बिल 2021 राज्यसभेद्वारा हे
2021 मध्ये पारित वगैरे करण्यात आलेलं होतं व हे स्टँडिंग कमिटीला वगैरे रेफर करण्यात आलेलं होतं, त्या संदर्भात देण्यात आलेलं आहे. म्हणजे पहा, आता यामध्ये डिटेलमध्ये वगैरे जाण्याची गरज नाही आहे, परंतु तुम्हाला हे सांगण्याचा उद्देश आता पहा, ही एक पार्टी आहे एक, व त्यानंतर ही पार्टी आहे दोन. ओके, मग पहा या दोघांनी एक कंपनी वगैरे काढली होती. ओके, तर कंपनी काढल्यानंतर जेव्हा प्रॉफिट वगैरे होतो, तर जो प्रॉफिट वगैरे आहे आता, किंवा व्हीआयच घेऊयात आपण, वोडाफोन आयडिया. ओके, जेव्हा प्रॉफिट वगैरे होईल, आता मला किती भेटेल व किंवा नुकसान जरी झालं तर मी किती द्यावं व तुम्ही किती द्यावं, वोडाफोनने किती द्यायचं व आयडियाने वगैरे किती द्यायचं, या संदर्भात जेव्हा भांडण वगैरे होतील, या 1 आणि 2 मध्ये जेव्हा भांडण वगैरे होतील, तेव्हा हे काय करतात आता सध्याला, तर हे कुठे जातात, एक तर ट्रिब्युनल्समध्ये. ओके, ट्रिब्युनल जर नसेल तर हे कुठे चाललेत, सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट. आता अगदीच हायकोर्टातच जावं लागत आहे, कारण सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की हायकोर्टाकडे जाणं हे अधिकार आहे, कारण हे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. ओके, त्यामुळे हायकोर्टात जावं लागतं. त्यामुळे काय होत आहे, पेंडन्सी ऑफ केसेस इन्क्रीज होत आहे. बरोबर. मग त्यामुळे आता मीडिएशन बिल वगैरे आणण्यात आलेलं आहे. याद्वारे काय पहा, प्रत्येक कोणतीही जरी तुम्ही काय हे केला असाल, म्हणजे कोणतीही केस वगैरे जर असेल कंपनीची वगैरे, तर त्या केसला वगैरे त्याच्या अगोदर ही जी केस वगैरे आहे, हे सेटलमेंटसाठी तुम्हाला या मीडिएटरकडे वगैरे जावं लागेल. म्हणजे दोघात तिसरा या संदर्भात ही केस आपल्याला द्यायची आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्टली हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात न जाता एकदा पहिल्यांदा तुम्हाला कुठं जावं लागेल, तर या मीडिएटरकडे वगैरे जावं लागेल. जर याचा निकाल वगैरे जर तुम्हाला जर मान्य नसेल, तर तुम्ही या हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टामध्ये परत याचिका वगैरे दाखल करू शकता. असं या कायदा 2021च्या कायदा बिलमध्ये वगैरे मानण्यात आलेलं आहे. आणखी कायदा झाला नाही आहे हा. तर पहा, मीडिएशनची मीडिएशन संबंधी काही आपला भारतीय संविधानामध्ये किंवा जे इंडियन पिनल कोड वगैरे आहे त्यामध्ये काही आहे का, किंवा कायदे वगैरे सध्याला आहेत का, तर भरपूर आहेत कायदे. पहा, कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908, द ॲट्रिब्युशन अँड कन्सिलिएशन ऍक्ट 1996, कंपनीज ऍक्ट 2013, कमर्शियल कोर्ट ऍक्ट 2015, त्यानंतर कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019. हे सर्व काय करतात, मीडिएटर यांच्यासाठी प्रोव्हाइड करणारे हे कायदे आपल्याला इथं दिसून येतात. त्यामुळे हा जो कायदा होत आहे तो अगदीच आपल्याला बेस्ट होत आहे हे आपल्याला सांगता येईल. यामुळे अगदीच जे कोर्टवरचं वगैरे ताण आहे ते कमी होईल, व ह्या ज्या 1 आणि 2 जी व्यक्ती आहेत, या दोघांचा पण खर्च वगैरे अगदीच वाचेल. खर्च आणि वेळ यावर अगदीच कपात होईल. कारण पहा, कोर्टामध्ये पेंडन्सी तर अगदीच जास्त असते व तेवढा योग्य न्याय वगैरे ते देऊ शकत नाही. परंतु मीडिएटर जर स्थापन झाला, तर या दोघांचं डेली म्हणणं ऐकून घेऊ शकतो व डेली त्यांना लगेच म्हणजे न्यायनिवाडा वगैरे देण्याचं काम तो करू शकतो. हे आपल्याला इथं सांगता येतं व हे इकॉनॉमिक्समध्ये वगैरे आहे. ओके, जेव्हा जे कंपनीज ऍक्ट वगैरे जे करण्यात आलेलं होतं, ओके, तर त्या संदर्भात हे ऑलरेडी आपण शिकतो. त्यामुळे हे GS3 मध्ये पण तुम्ही पाहून घेऊ शकता. ओके, त्यानंतर पुढे गेल्यानंतर अगदी ते काही कामाचं नाही आहे. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या संदर्भात वगैरे परत एकदा लेख आलेला आहे. ओके, तेवढं परत परत महात्मा गांधी यांच्यावरच वाचत वगैरे बसू नका. जनरल स्टडीज मध्ये आहे, ते आपल्याला शिकून घ्यायचं इतिहासामध्ये वगैरे. मग त्यामुळे एवढं डिटेल वगैरे जाण्याची गरज नाही, किंवा फिलॉसॉफी जाण्याची गरज नाही. त्यामुळे अशा पद्धतीने आपण आजचं लोकसत्ता आणि द हिंदू हे अभ्यासलो आहोत. याबाबत काही शंका आणि काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.